मित्रो, जे काही चांदवडे परिवारात घडलं त्यामुळे आई, वडील आणि मुलगा या तिघालाही आपलं जीवन संपवावं लागलं. आता कोणी म्हणते की आई चुकली, कोणी म्हणते वडील चुकले, कोणी म्हणते मुलगा चुकला. आता कोण चुकलं? आता त्याची कारणमीमांसा समजून घ्यायला जगात त्या कोणीच नाही. आता जे काही तर्क आपापल्या मनानं करणं सुरू आहे. मित्रो, आता मला त्याविषयी काही म्हणायचं नाही. आता तो एक कौटुंबिक कलहाचा दुष्परिणाम होता. मग त्याला कोण किती जबाबदार आहे नाही हे आता चर्चा करण्याला अर्थ नाही. पण आता हे जे परत ही पुनरावृत्ती कुठे घडणार नाही यासाठी काय करता येईल यावर मात्र उपाय करणं आपण एक शुद्ध नागरिक म्हणून प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. कोणाला तरी एकट्याला टार्गेट केल्यानं त्या परिस्थितीचं सम्यक आकलन होत नसते किंवा त्याच्यावर उपाय देखील होत नसते. एखादी परिस्थिती उद्भवते, त्याला अनेक घटक कारणीभूत असतात, अनेक जण कारणीभूत असतात. एका हाताने टाळी वाजत नाही हे सत्य आम्हाला समजून घ्यावं लागतं. त्यामुळं उगवल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा पेरतानाच विचार करणं गरजेचं आहे. आपण काय पेरत आहोत? बऱ्याचदा ना काही पेरतो आहोत, हे तण पेरतो का धान्य पेरतो हेच बऱ्याचदा लक्षात येत नाही. आम्ही तण पेरून जर पिकाची अपेक्षा करणार असू तर ते काही होणार नाही. पेरताना लक्ष दिलं नाही की फांद्या छाटण्यातच दमछाक होते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि पेरताना अनावधानाने काही पेरत राहतात. कुटुंबामध्ये एकमेकाबद्दल निगेटिव्ह कॉमेंट्स आणि सतत एकमेकाबद्दलच्या निगेटिव्ह कॉमेंट्समुळे घरातलं वातावरण सन्मानजनक राहत नाही, आदरपूर्वक राहत नाही. त्यामुळं हे एकमेकाबद्दल कॉमेंट्स करून, शेरेबाजी करून वातावरण दूषित करण्यापेक्षा एकमेकाला समजून घेऊन संवादातून, समन्वयातून मार्ग काढणं गरजेचं असते. आणि जिथं संवादच होऊ दिले जात नाहीत, होत नसतील, नीट होत नसतील, तर त्या ठिकाणी चांगलं वातावरण राहणार नाही. काल एक मी रील पाहिली. त्या रील मधला पालक, बाप, तर तो सांगतोय की बायको आहे, लेकरं आहे, त्यांना सांगतो की चुकीच्या माणसाचं ऐकू नका. तर ती आई चला रे म्हणते, म्हणजे चला ऐकू नका म्हणते, म्हणजे हा चुकीचा आहे. म्हणजे घरातला जो काही प्रमुख आहे, सगळेच प्रमुख समजा, पण बाप प्रमुख असतो असं म्हणतात, त्याला चुकीचं समजणं. मला सांगा, ती आई ते बापाला चुकीचं समजत असेल तर बाप आदर्श कसा वाटेल मुलांना, मुलींना? किंवा बापानं आईला चुकीचं समजत असेल, नालायक समजत असेल, तर आई वडील दोघेही नालायक ठरतील मुलांच्या नजरेमध्ये. मग घरामध्येच होकायंत्र नसेल तर कुठल्याही बाहेरच्या धोकायंत्राच्या बळी ही लेकरं पडू शकतात. म्हणून आयडॉल जर तयार करायचे असतील तर आपल्या घरात आपल्याला करता आले पाहिजे. आणि हे करण्यासाठी सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. आता संस्कार होतात कसे? आपण जे ऐकतो,
आपल्याला जे ऐकवलं जातं, एखादी चुकीची गोष्ट वारंवार जर खरी म्हणून सांगितली तर ती खरी वाटायला लागते. एखादी चुकीची गोष्ट वारंवार चुकीची गोष्ट खरी आहे म्हणून सांगितली तरी चुकीची असताना ती खरी वाटायला लागते. बऱ्याचदा पालकांबद्दल सांगितलं जातं घरातला, ह्याच्याकडे पैसे आहेत पण देत नाही, कुठं घालते की काही नाही की. खरंच हे सत्य आहे का? मग त्यामुळं घरात जे आम्ही अर्थसंकल्पावर चर्चा करतो, अर्थसंकल्पामध्ये उत्पन्नाच्या बाजू, खर्चाच्या बाजूचा ताळमेळ सांगितला जातो. मग आमचे अर्थसंकल्प देशाचा असेल, महाराष्ट्राचा असेल, नगर परिषदेचा असेल, त्याच्यावर तासनतास चर्चा करण्यापेक्षा कुटुंबाचा अर्थसंकल्प आम्ही कधीतरी एकमेकासमोर मांडून एकमेकाला समजून सांगण्याची गरज आहे. तिथे बऱ्याचदा चुकतं. आणि मग गैरसमजातून मग राईचा पर्वत केला जातो. गैरसमजातून संवाद थांबले जातात. गैरसमजातून नको त्या दुराग्रह केले जातात आणि घरातलं वातावरण दूषित होतं. यातून मग एकमेकाचं तोंड न पाहण्याचे प्रकार घडतात. तर जर आपल्याला सत्य समजलं, सत्य समजून घेतलं, बरं सत्य समजून देण्याची ताकदही बऱ्याच जणांमध्ये नसते. मग ते समजून घेत नाहीत म्हणून सत्य समजून दिलं जात नाही. आणि सत्य समजून न देण्यामुळे अजून गैरसमज वाढतात. हे दुष्ट चक्र सुरू राहते. आता जर आपल्याला सत्य समजलं की खरंच आपल्या आईकडे, आपल्या वडिलाकडे उत्पन्नाचे स्रोत एवढेच आहेत, आपण मागतो किती हे, आणि हे मागणं किती पतयोग्य आहे. आपण लोकांकडे बघून मागण्यापेक्षा बापाच्या खिशाकडे बघून जर मागितलं आणि बापाच्या खिशामध्ये जे काही आहे ते सगळं फक्त आपल्याला देण्यासाठीच नसते, याची जर जाणीव आपल्याला करून देता आली तर बरेच प्रश्न मिटायला सुरुवात होईल. म्हणून बऱ्याचदा लोकांना एक गैरसमज कसा असते, मी तुम्हाला एक की याला एवढा पगार आहे, 2-4च माणसं आहेत, त्याच्या पोटाला लागतेच किती, ते पैसे खाल्ले तरी संपत नाहीत तेवढे. पण आम्हाला हे समजा एकाला 2 लाख पगार आहे, तर त्याचा जवळपास इन्कम टॅक्स किती जातो हे आम्ही कधीतरी समजून घेतलं पाहिजे. 60 हजार रुपये इन्कम टॅक्स आहे. LICचे हप्ते, वेगवेगळ्या बँकांचे हप्ते, GPF असते, GPF म्हणून जमा केले जातात त्याचे हप्ते. अशा वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसा जातो आणि हातात किती येतो. पुन्हा अजून काही खाजगी देणं घेणं. मग आम्हाला फक्त पगाराचा आकडा दिसतो, हातातला पैसा दिसला नसला की असले सगळे मग गैरसमज सुरू होतात. लोक पण सांगतात, अरे तुझ्या बापाला एवढा पगार, अरे तुझ्या माईला एवढा पगार. मग पोरी जेव्हा हे बाहेरचं ऐकून घराबद्दलची मतं तयार करतील तर मग काय घडणार आहे, याचाही शांत मनाने विचार करण्याची गरज आहे. म्हणून सत्य पचवण्याची क्षमता, सत्य सांगण्याची क्षमता निर्माण करणं हे कुटुंबियांचं काम आहे, सर्वांचं काम आहे.
आपल्याला ते सत्य आहे. बऱ्याचदा सत्यच ऐकूनच घेणार नाहीत म्हणून काही जण सांगतच नाहीत. एकदा शेतीच्या मशागतीसाठी काही खत बियाणे घेण्यासाठी माझे बाबा मी कोणाकडे तरी नांदेडहून आले आणि ते कोणाकडून तरी व्याजाने पैसे घेऊन ते येत होते. येत असतानाच त्यांचा खिस्सा कापला गेला आणि आल्यानंतर ते घरी आले, खूप टेन्शनमध्ये दिसले आणि घरी आले आणि परत शेताकडे गेले. माझी माय बाबाच्या पाठीमागच आली आणि मग काय झालं टेन्शनला एवढं, असं माईने विचारलं. काय सांगायसारखं काय मग झाले तरी काय एवढं, नाही ते व्याजाचे पैसे घेतलं होतं खिशात आणि खिसा कापून टाकला. मग सांगायचं ना तेवढं, काय गेलेलं गेले, जीव महत्वाचा आहे. त्यानेच जर पोटाला चाकू मारला असता तर मग काय करायचं, असं माय म्हणाले आणि तो विषय तिथं संपला. तुम्हाला अक्कलच नाही, काय करत होते तेव्हा, खिसा कापण्यापर्यंत तुम्हाला पत्ता लागत नाही, उद्या गांडीची चेडी काढून घेतलं तरी तुम्हाला पत्ता लागणार नाही. म्हणजे असे जर कॉमेंट्स करू लागले, तो आधीच माणूस टेन्शनमध्ये राहील. अशी काही घडलं तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. मला हे सांगायचं आहे आपल्याला की माझी माई निरक्षर होती तरी ते समजून घेऊ शकली. साक्षर आणि उच्च शिक्षितांनी हे समजायला काय अडचण आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की तुम्हाला समजून घ्या. एका गावामधले प्रसंग असा आहे की एक व्यक्ती मुनी म्हणून काम करत होता एका आडतीवर, आणि मुनी म्हणून काम करताना त्याच्याकडेच सगळा व्यवहार त्या मालकाने सोपवला होता. आता त्या माणसाने काय केलं, काही पैसा तो आपल्या कुटुंबासाठी वापरला त्या मुनीमाने, आणि कुटुंबासाठी वापरला. आणि मग जेव्हा हिशोब करण्यात आला, त्या पगार तर सोडाच, पण त्याच मुनिमावर खूप पैसे निघाले, 50,000 रुपये. मग त्यांनी सांगितलं, ते पैसे तुला ताबडतोब जमा करावे लागतील. ठीक आहे, कुठं खर्चले असू दे. आता ते मालकाने संयमाने घेतलं. आता हा याच्या कुठं पैसे आहेत, तो त्या कुटुंबियावर पुढे विषय ठेवला. आणि आपल्याला आता काहीतरी विकून द्यावं लागेल. तुला त्याच्या घरातल्याने म्हटलं तूच विकून घे कुठे. असला नालायकपणा तू कुठे केला, कुठं दिलास, काय केलास. नाही याला खर्च झाला कुटुंबातला, याला तुला ते अंगापेक्षा भोंगा कोण करा म्हणले. पाय पाहून अंतरण पाहून पाय पसरायला पाहिजे होतं. आता कुठलं देतोस, काय देतोस, कुठलं विकतोस, काही विकू नको, तूच तुला बघ. तो टेन्शनमध्ये गेला, शेताकडे गेला, इंड्रेल घेतला, पिऊन मरून गेला. अरे बाबा, ही काही पद्धत नाही. सिर सलामत तो पगडी 50. काही कमवता आलं असताना, काही करता आलं असताना मग पुन्हा किती पश्चाताप करून काय करता, रडून किती काय करता, पुन्हा तेरवी करून किती काय. ते तेरवीवर खर्च केला त्यांनी पुन्हा तेवढं. ते तेरवी त्याची करण्यापेक्षा त्याला जर पैशाची तेवढी मदत करून त्यातून त्या प्रसंगातून त्याला जर बाहेर काढलं असतं, त्याचा जीवही वाचला असता. आणि पुन्हा आयुष्यभर पश्चाताप. माय घरात पडली, बाप घरात पडला, बायको घरात पडली, लेकरं उद्ध्वस्त झाले, ते घडलं नसतं ना. म्हणून आम्ही थोडासा ह्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. आणखीन काही गोष्टी श्रमप्रतिष्ठा कुटुंबियामध्ये, मुलांमध्ये रुजवण्याची गरज आहे. आम्ही जर असं सांगत असू की माझं लेकरूला काही काम सांगायचं नाही आणि काही काम करू नका. तो एक नेता आता काल परवा एका शाळेत तपासायला गेला आणि मुलांना झाडू देऊ नका.
अरे ते रूम, शाळेच्या 2 रूम, लेकर 4 रूम झाडायला लागतेच किती, त्याच्यावर सर्मप्रतिष्ठेचे संस्कार तर शिक्षक करत असतील, करू दे ना बाबा. आणि कुठला सेवक आणून ठेवणार आहे ते शाळेमध्ये? आम्ही शाळा झाडायचो आणि झाडण्यामध्ये खूप आनंद वाटायचा. आणि शाळा जशी झाडायचो, मी घरी आल्या आल्या माय शेताला जायची, बाबा शेताला जायचे, तर असं छोट्याशाच घरामध्ये ते आम्ही झाडून ठेवायचो. म्हणजे सांगायचं का त्याच्यात अपमानाचा काय विषय आहे? आणि याच्यात कुठे बळ करू असं एवढं झाडायचं, थोडं 2 मिनिटाचं काम आहे झाडायचं, तर त्याच्यावर कुठले अन्याय अत्याचार व्हायला लेकरावर त्या शाळेमध्ये काही सांगायचं. उचलली जीभ लावली टाळूला, असे प्रकार जे केले जातात, तर ते कुठून आणणार आहेत ते शिक्षक सेवक? तो शिक्षण सेवक आहे बऱ्याच ठिकाणी. अशी अवस्था आहे. त्यामुळे थोडंसं समजून घेण्याचे संस्कार आणि श्रमप्रतिष्ठा. शिक्षकांनी श्रमप्रतिष्ठेसाठी श्रमसंस्काराचा तास आहे, ते असलाच पाहिजे. घरामध्ये कामच केलंच नाही, श्रमामधला जो आनंद आहे तो आम्ही चाखूच दिला नाही, तर सगळा मोबाईलमधलाच आनंद चाकत बसतील ते. श्रमातला आनंद चाकला पाहिजे, त्यागातला आनंद चाकला पाहिजे, सेवेतला आनंद चाकला पाहिजे, चांगले विचार वाचण्यातला आनंद चाकला पाहिजे, चांगले विचार ऐकण्यातला विचार चाकला पाहिजे, वाचण्यातला चाकला पाहिजे. आम्हाला आनंदाचे ठिकाण आता फक्त मोबाईल झाला. आणि आम्ही काहीच काम नाही करणं म्हणजे आम्ही श्रीमंत आहोत हे दाखवण्याचा प्रकार सुरू आहे घरामध्ये अनेक ठिकाणी. एक जण तर सांगत होतं, कुटुंबामध्ये आमच्या काय फरशी पुसायला बाई आहे, कपडे धुवायला बाई आहे, स्वयंपाक करायला बाई आहे, मालिश करायला बाई आहे, सगळंच खायला. आता चावून फक्त जिरून द्यायला बाई राहिलेली आहे, द्यायला ठेवायची राहिलेली आहे फक्त. म्हणजे काम म्हणजे मग दुसरी बाई जर समजा एखादी बाई काम करते असेल, काय माहिती तुझं जीवन कामातच जाणार आहे, काम करून करूनच मरणार आहेस तू. कारण हिला गप्पा मारायला लागते ना बाई, एक तिनं कामात असलं तर गप्पा मारायला कुठं भेटणार आहे? म्हणजे तिला एखादी श्रमप्रतिष्ठेला आम्ही जर महत्त्वच देणार नसू आणि आलेला पैसा ऐतखाऊपणावर जर घालत असू, तर लेकरांवर कसे काय श्रमप्रतिष्ठेचे संस्कार होणार आहे? म्हणून पूर्वी एक योजना असायची की आम्ही शाळेत असताना स्वतःची कमाई म्हणून एक उपकरण असायचं. 2 रुपये 4 रुपये काय जे आहे ना, कोणाकडे तरी काम करून आणा, शिक्षक सांगायचे. भावना त्याच्या मागे होती की पोरांना कष्ट करून पैसे कमवायला किती कष्ट लागतात, कोण काम देईना, कसं काम करावं लागते, कसं पाहावं लागते, अहंकार कसा बाजूला ठेवावा लागतो. आणि ते सगळ्याला सांगायचे. श्रीमंत गरीब असा कुठलाच प्रकार नसायचा. ठीक आहे, त्याच्यातही भेसळ करायचे काही जण. पोरांना राहू दे बापू, आपलं काम करायला काय, आपण काय साधे आहोत काय, हे घे पैसे, आपल्याला काय कमी आहे काय, असं सांगून त्या पोराचा अहंकार वाढवायचे. अहंकार वाढवणारे अहंकारातच जातात मित्र. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी बिंबवण्याची गरज आहे. अनेक गोष्टीचे संस्कार कुटुंबात होण्याची गरज आहे. स्वनियंत्रण आहे, आत्मसंयम आहे, सहन करणं आहे, चुका स्वीकारण्याचा संस्कार आहे, दुसऱ्याच्या चुकांना माफ करण्याचा संस्कार आहे, हे आपल्यावर असणाऱ्या उपकाराविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्कार आहे, निसर्गाविषयीचं प्रेम आहे. निसर्गाच्या प्रेमामध्ये जर माणूस मग्न झाला, आनंद वाटेल, तिथं जीव देवा वाटणार नाही. ज्ञानाचा संस्कार आहे, नम्रता आहे आणि एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी. इतरांचं आपण काही दिलेलं लागतो सामाजिक संस्कार करण्याची. छत्रपती शिवरायांवर, छत्रपती संभाजीराजांवर, राष्ट्रमाता जिजाऊने जे संस्कार केले, शहाजीराजांनी जे संस्कार केले की
या या स्वराज्यासाठी, शिवाजी महाराजांवर स्वराज्यासाठी बलिदान देण्याचे संस्कार केले, स्वराज्यासाठी काम करण्याचे संस्कार केले, स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगायचे संस्कार दिले. छत्रपतीच्या घराण्याने म्हणून एवढे छत्रपती, 2 छत्रपती महाराष्ट्राला एवढे दर्जेदार मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे. नाही बापू, आपलं आपलं बघावं, कोणाला काही देऊ नकोच, डब्बा तुझा तू खा. असलेच आम्ही जर कामाला घासातला घास देण्याचे संस्कार आम्ही करत नसू तर कसे मित्र जुडतील? कसं देण्याची दानत कशी निर्माण होईल आणि दिल्याशिवाय नायक कसा जन्माला घालणार आहात? अशा अनेक गोष्टीचा विचार पुढच्या भागामध्ये, काही मुद्दे मी सांगितले, त्या मुद्द्यांचा विचार आपण पुढच्या भागात करू. शेरेबाजी करून उपयोग नाही मित्रांनो. हे सगळं विषय खूप समजून घेण्याची गरज आहे. धन्यवाद.